तीच्या कथा. कथा क्रमांक 9. सुचित्रा. आज 85 वर्ष वय असलेली ही सुचित्रा आजी. आताशा ऐकू कमी येतं त्यांना. संधिवाताचा पण त्रास होतो, पण स्वतःचं काम त्या स्वतःच करतात. घरात एकट्याच असतात. आजूबाजूची बच्चे कंपनी सतत त्यांच्याकडे असते. त्या मुलांशी गप्पा मारतात, गोष्टी सांगतात. त्यापूर्वी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. आता पेन्शन मिळतीये. 4 वर्षांपूर्वी त्यांचे यजमान वारले. त्यांना मूलबाळ नव्हतं. मुंबईत चाळीतल्या पागडी पद्धतीच्या घरात ते दोघं राहत होते. लग्नानंतर त्या तिथे राहायला आल्या. सासू सासरे गावी असत. त्यांच्या नवऱ्याला नोकरी नव्हती. दोघंही लग्नानंतर मुंबईत आले तेव्हा हे भाड्याचं घर घेतलं. लग्नातल्या मिळालेल्या आंदणाच्या भांडवलावर संसार सुरू झाला. त्यांची नोकरी होती. नवऱ्याने काम शोधायला सुरुवात केली. मुळात त्यांचा स्वभाव आळशी असल्यामुळे कुठं त्यांनी फार महिने नोकरी केलीच नाही. घरात झोपून राहायला त्यांना फार आवडायचं. त्यावरून दोघांमध्ये वाद व्हायचे. सासरचे कोणी त्यांना समजावत नसत. खरं तर तिची नोकरी होती म्हणूनच त्याच्या घरच्यांनी हे लग्न लावून दिलं होतं. तिच्या माहेरी वडील, सावत्र आई आणि 3 भाऊ. भाऊ तिच्याहून लहान. तिची आई तिच्या जन्माच्या वेळी वारली. 14व्या दिवशी तिच्या वडिलांचं दुसरं लग्न झालं. ती अभ्यासात हुशार होती. स्कॉलरशिप मिळत गेली. ती मॅट्रिक झाली. एका शाळेत नोकरी लागली. तिला शिकवायला आवडायचं. ती रंगाने जरा काळी असल्यामुळे लग्न जमत नव्हतं. सुधीरचं स्थळ एका नातेवाईकांनी सुचवलं. त्यांचा होकार आला आणि महिनाभरातच लग्न लागलं. मूल होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण यश नाही आलं. सासू सासऱ्यासाठी तिच्या पगारातून काही पैसे ती पाठवत होती. गावच्या घराची डागडुजीसाठी पण मदत करत होती. नोकरी आणि घर दोन्हीही ती सांभाळत होती. सुधीर घरात असायचा, पण सतत टीव्ही पाहत बसायचा. कामात मदत नव्हती. भावनिक आधार पण नसायचा. सुचित्रा बिचारी थकून जायची, पण संसार रेटत होती. नाही म्हणायला शाळेत तिचं कौतुक व्हायचं. ती नवनवीन उपक्रम राबवायची ना. पुढे ती निवृत्त झाली. साधारण 70 तिला खूप नैराश्य जाणवायला लागलं. तेव्हा ती फारसं फिरू शकत नव्हती. इतकी वर्षे ती एकटी भटकंती करून मनाला विरंगुळा देत होती. आता ते बंद करावं लागतंय. काय करावं ते तिला सुचेच नाही. त्यावेळी ती मला भेटायला आली. मन मोकळेपणाने बोलल्याने तिला हलकं वाटलं. नंतर ती नियमितपणे यायची. तिला ह्यातून मार्ग काढायचा होता. जगण्याची जिद्द होती आणि आनंदानेही जगायचं होतं. तिच्या आजूबाजूला मुलांसोबत दिवसातले 2 तास घालवण्याचा प्रस्ताव आवडला. त्या 2 तासांच्या तयारीत तिचं आणखी 2-4 तास जात होते. त्यात ती चांगली रमली. रोज रात्री दिवसभराचा गोषवारा डायरीत लिहायला सुरुवात केली. ती ह्या सगळ्यात मग्न राहत होती. 1-2 महिन्यात कधी भेटायला यायची. गप्पांमधून तिला नवीन काही कल्पना सुचायच्या. 4 वर्षांपूर्वी त्यांचे मिस्टर किरकोळ आजाराचं निमित्त होऊन वारले. त्यांच्या सासरचे दीर जाऊ आले होते. सर्व विधी आटोपल्यावर ते निघून गेले. आता सुचित्राला कोणतीच जबाबदारी नव्हती. ती तशी थकली पण होती. पण मुक्तपणे जगायचं असं तिने ठरवलं. शरीर मात्र साथ देत नव्हतं. त्यांना आताशा घराबाहेर पडता येत नव्हतं. माझ्याशी फोनवर बोलायच्या. त्यांना खाण्याची आवड म्हणून त्या नवनवीन पदार्थ करून खातात. त्यात वेळही जातो. आता 90 गाठायची असं त्या हसत हसत म्हणतात. प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीपणे समाजात मानाने जगणाऱ्या ह्या आजी आयुष्याबद्दल बरंच काही सांगून जातात. कथा क्रमांक 10. नंदा. नंदा तेव्हा 18 वर्षांची होती. मैत्रिणीसोबत ती मुंबईहून नागपूरला जात असताना रेल्वेत तिला अनिल भेटला. त्याचं वय 25 वर्ष. तो एका दुकानात कामाला होता. त्याच्या घरचे गावी होते. तो कामासाठी मुंबईत आला. मित्रांसोबत राहायचा. नंदा तशी मध्यम वर्गातल्या घरातली. तिचा मोठा भाऊ चांगल्या नोकरीला होता. वडील पण नोकरी करत. आई एका शाळेत शिक्षिका. नंदाचे शिक्षण चालू होते. अनिलने तिला काय भुरळ घातली कोण जाणे, पण ती त्याच्याकडे आकर्षित झाली हे खरं. अल्लड वयातलं ते आकर्षण तिला प्रेम वाटलं. दोघांच्या भेटी वाढल्या. घरच्यांना कळलं तेव्हा तिला त्यांनी समजावलं व त्याला न भेटण्याची ताकीद दिली. ती मग घरातून पळून गेली आणि दोघांनी देवळात लग्न केलं. लग्नाला त्याचे मित्र होते. लग्न तर केलं, पण पुढे काय?
राहायचं कुठे हा प्रश्न होता. तो जिथे होता त्या खोलीतले मित्र आठवडाभर दुसरीकडे राहिले, पण नंतर परत आले. खरी परिस्थिती तिला तेव्हा कळली. घरच्यांनी तिची हरवल्याची पोलीस कंप्लेंट केली होती. तिचे खाण्याचे हाल होत होते. ती भावाला भेटली, त्याने तिला घरी परत आणले. तिला दिवस गेले. तिच्या वडिलांनी तिला फसवून लग्न करायला जबरदस्ती केली. अशी केस कोर्टात करून लग्न रद्द करून घेतले. नंतर तिला गावी ठेवलं. तिला मुलगी झाली, ती मीना. तिच्या भावाने आपले नाव त्या मुलीच्या वडिलांच्या जागी लावले. मग घरच्यांनी तिचं दुसरं लग्न लावून दिलं. तिथे पण तिचे हाल होत होते. नवरा दारुडा, सतत मारहाण आणि शारीरिक छळ. ती माहेरी परत आली. तिचे आई वडील गावी दुसरीकडे राहायला गेले आणि नंदाला आजी आजोबांकडे आजोळी ठेवले. गेल्या 2 वर्षात तिने खूप खडतर अनुभव घेतले होते. नवऱ्यापासून तिने जात पंचायतीतून काडीमोड करून घेतला. नंदा आता 20-21 वर्षांची झाली. तिला तिची जन्म कहाणी ती 10-12 वर्षांची झाली तेव्हा आजोबांकडून कळली होती. ती मुलगी म्हणून घरातल्यांना कधी आवडलीच नव्हती. त्यांना मुलगा हवा होता. मामीने तिला कधी आपलं मानलंच नव्हतं. सख्ख्या आईबद्दल तिच्या मनात राग होता, कारण तिने तिच्यावर कधी प्रेमच केलं नाही. भावाने संकटात मदत केली, पण तरीही प्रेमात ती हरली होती. त्यामुळे की काय, कोणावरही विश्वास ठेवू नये असं ती आता मानत होती. नात्यांमधला फोलपणा तिने लहान वयातच अनुभवला होता. एकटी जगायचं असे तिने पक्क ठरवलं. आजी काही महिन्यांपूर्वी वारली. आजोबा थकले आहेत. आई-वडील संपर्कात नाहीत. मुलीला तिचा भाऊ सांभाळतोय. मामा-मामी तर क्वचितच गावी येतात. तिला वाटतंय की आजोबा आहेत तोवर गावी राहायचे. नंतर कुठेतरी अनोळखी शहरात जायचं. तिला भटकायला आवडतं. ती फोटोग्राफर आहे. स्वतःपुरतं आरामात कमवू शकते. माणसांच्या आणि निसर्गाच्या विविध छटा ती कॅमेऱ्याबरोबर मनातही टिपत असते. आता ह्यापुढे मनाला आवडेल तसं जगायचं, पण हे जग एकट्या बाईला मनाप्रमाणे आनंदात जगू देईल का? कथा क्रमांक 11. शारदा. कर्नाटकातलं ते गाव. हातमजुरीचे काम करणारं हे कुटुंब. रस्त्याच्या कडेला झोपडं उभारून राहतात. मुलांना शाळेत पाठवलं जात नसत. तान्ह्या बाळाला झोळी बांधून आई तिच्यासोबत नेते. बाकीची घरीच थांबतात. त्यातली मोठी लक्ष्मी जेवण बनवते. दुसरी शारदा कपडे धुते. लहान भावाला पण ती सांभाळते. काही वर्षांनी त्या पण मजुरी करायला जाणार. त्यातली शारदा चुणूकदार असते. तिला शिकायचं असतं, पण कसं जमणार? ती एकदा तिथे राहणाऱ्या बाईला ताई म्हणून हाक मारते. तिच्याशी बोलते. मग ती ताई तिला योग्य दिशा दाखवते. रात्रीच्या शाळेतून ती मॅट्रिक होते. शारदा हुशार असते. आता कॉलेजात जायचं तर फी कुठून आणणार? तिला स्कॉलरशिप मिळाली. दिवसा घरचं काम करून ती अभ्यास पण करत होती. BA केलं, नंतर MA केलं. कॉलेजच्या परीक्षा दिल्या आणि तिला कॉलेजमध्ये शिकवण्याची नोकरी पण मिळाली. तिने ठरवलं की आता आई वडिलांना कामावर नाही जाऊ द्यायचं. बहिणीसाठी चांगला नवरा शोधला. भाऊ विशेष काही नाही शिकला, पण त्याला शिपायाची नोकरी मिळाली. शारदाने भाड्याने एक घर घेतलं. घरची जबाबदारी तिने स्वीकारली. संपूर्ण कुटुंबाची परिस्थितीच पालटून गेली. मनापासून एखादं काम करायचं ठरवलं तर मदतीचे हात सहज पुढे येतात. शिक्षणाने माणसाचे आचार विचार बदलतात. शारदाकडे पाहून वाटतं की आपण मनाशी पक्क ठरवलं तर काहीच अशक्य नाही. कथा क्रमांक 12. टीना. मुंबईजवळच्या एका गावात राहणारी 20-22 वर्षांची टीना. वयाच्या 10व्या-11व्या वर्षी घरात स्टोव्हवरचं उकळतं पाणी पडून भाजली होती. तोंड, हात व एक पाय बराच भाजला होता. सरकारी दवाखान्यात उपचार घेतले. बऱ्याच वेळा वेगवेगळी ऑपरेशन्स करावी लागली. तिची शाळा तर तेव्हाच बंद झाली. ती घरून परीक्षा देऊन 9वी पर्यंत शिकली. तिचा चेहरा विद्रूप दिसतो असं सगळेजण म्हणतात. लहान मुलं तर तिला बघून घाबरायचीच. ती त्यामुळे घरातून बाहेरच पडत नसत. तिचा एक मोठा भाऊ होता. वडील तिच्या वयाच्या 15व्या वर्षीच वारले. आई तर ती 2 वर्षांची होती तेव्हाच वारली होती. वडिलांकडचं कोणीच नव्हतं. मावशी अविवाहित होती. ती त्यांच्याकडे आली. मावशीने तिला प्रेमाने वाढवलं. तिचा भाऊ लग्न करून वेगळा राहतो. टीना रांगोळी खूप छान काढते. ती बडबडी पण आहे. पण आधी बरीच वर्ष ती घरातून बाहेर पडत नव्हती. मावशीने तिला जबरदस्ती करून बाहेर पडायला लावलं. ती तिला बाजारहाट करायला लावायची. मावशी शिवणकाम करून घर चालवत होती. टीनानं ब्युटी पार्लरचा कोर्स केला. घरात जवळपासच्या मुली केस कापायला किंवा आयब्रोज करायला येऊ लागल्या.
टीनाचा स्वभाव माणसं जोडणारा असल्यामुळे हळूहळू तिचा व्यवसाय चांगलाच चालू लागला. लग्न समारंभात ती रांगोळ्या काढून द्यायची. टीनाचा आता आत्मविश्वास वाढला. ती मधून बाहेर फिरायला जाऊ लागली. स्वतः कुरूप दिसतोय याची खंत हळूहळू कमी झाली. जगण्यात आनंद अनुभवायला लागली. मावशी आणि ती सुखाने राहतात. तिचा भाऊ अधूनमधून भेटायला येतो. एका अपघाताने टीनाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. पण मावशीने तिला धीर दिला. आहे त्या परिस्थितीत आपल्या पायावर तिला उभं राहायला शिकवलं. पूर्वी आरसा टाळणारी ती आता तर आरशासमोर दिवसभर असते. आता ती चेहरा न झाकता बाहेर जाते. कथा क्रमांक 13. मनाली. चार चौघींसारखं मनालीचे तिच्या आईवडिलांनी थाटामाटात लग्न लावून दिलं. दिल्या घरी सुखी राहा असा आशीर्वाद दिला. लग्नात वरपक्षाच्या मागण्या यथासांग पूर्ण केल्या आणि तिच्या आईवडिलांनी कन्यादानाचं पुण्य मिळवलं. मनाली सासरी आली. एकाच गावात तिचं सासर होतं. तिच्या सासरी सासू सासरे, लहान दीर आणि एक लग्न झालेली नणंद. घरची ती मोठी सून. माहेरी मुलगी आहेस म्हणून बंधनं होती आणि आता सासरी मोठी सून म्हणून त्यात भर पडली ती जबाबदाऱ्यांची. खरं तर तिला अजून पुढे शिकायचं होतं, पण चांगलं स्थळ हातचं जायला नको व आईवडिलांना नाराज करायचं नाही म्हणून लग्न करावं लागलं. सासरी नव्याचे 9 दिवस संपले. सासरच्यांनी तिने गृहिणी म्हणून घर सांभाळावे अशी अपेक्षा सांगितली म्हणून तिने नोकरी सोडली. दिवसभर घरचं करण्यात वेळ निघून जायचा. तिला घर टापटीप ठेवायला, नवनवीन पदार्थ करून खाऊ घालायला आवडायचं. पाहुणे मंडळी कधी कधी कौतुकही करायचे, पण घरच्यांना तसे काही कौतुक नसायचे. ह्याचं कधीतरी तिला वाईट वाटे, पण आपलं कर्तव्य करत राहायचं असा ती विचार करते. सासरी ती इतकी गुंतली की मित्रमंडळींशी तिचा संपर्कच राहिला नाही. लग्नानंतर माहेर तोडायचं अशी सासरच्यांची इच्छा. आदर्श पत्नी, सून आणि मुलगी बनण्यात ती तिच्या इच्छा पूर्णपणे विसरून गेली. नणंद नोकरी करायची. तिची 2 मुलं दिवसभर तिच्याकडे असायची. तिला मुलगी झाली. सासरच्यांना फारसा आनंद झाला नाही. दिराचं लग्न ठरलं. घरातली मोठी सून म्हणून तिने सर्व केलं. तिचा नवरा बऱ्या कंपनीत नोकरी करेल. फिरतीची नोकरी असल्यानं बऱ्याचदा तो घरीच नसायचाच. मनाली बाहेरची व घरची सगळी कामे चोख करत होती. सासू सासऱ्यांचे पथ्य सांभाळायची, आजारपणात काळजी घेत होती. तिच्या मनात यायचं की नणंद ही त्यांची मुलगी आणि ती सून. दोघींसाठी मापदंड वेगळे असे का? पण सगळ्या बायकांना हे सहन करावं लागतं अशी स्वतःची ती समजूत काढी. दिवस, महिने आणि वर्ष उलटत गेली. तिच्या शिक्षणामुळे मुलांना ती घरीच शिकवत होती. सासरचे म्हणतात ती शिकलेली, त्यामुळे मुलांना शिकवणीला बाहेर पाठवावे नाही लागले. आता आदर्श आई बनत होती. चार चौघींसारखी ती जगत होती. सासू सासरे, नवरा व मुलगी यांना हवं नको ते पाहत होती. त्यांच्या आनंदातच आनंद मानत होती. पण तिचं स्वतःचं असं विश्व होतच कुठे? लग्नाला 30 वर्ष होत आली. सासरे काही वर्षांपूर्वी वयाच्या 96व्या वर्षी वारले. ती सासूबाईंची आईप्रमाणे देखभाल करत होती. त्या आता 90त आल्या होत्या. मनालीची 50शी उलटली. अजूनही घरकामात तिचा दिवस जात होता. अलीकडे तिच्या मुलीने जोडीदार शोधला, त्यावरून घरात वाद होत होते. मुलगा परजातीचा आणि मुलीने स्वतः निर्णय घेतलेला, यामुळे नवरा आणि सासू दोघेही नाराज होते. मनालीने मुलीच्या निवडीचा विचार केला आणि तिचा निर्णय योग्य वाटला म्हणून तिला पाठिंबा देत घरच्यांचा विरोध पत्करला. आता नवरा व सासू तिने आत्तापर्यंत केलेल्या त्यागाला विसरले. खरं तर त्यांच्या मते तिने काही जगावेगळं नाही केलं. उलट तिलाच त्यांना पोसले व नवऱ्याच्या कमाईवर ती राहत होती. तिच्या कामाची दखल घेतली जात नव्हती. मनालीने आपल्या मनाशी पहिल्यांदाच संवाद साधला होता आणि तिला लक्षात आलं की तिने आपल्या आयुष्यात स्वतःला काय हवं ते विचारलं नव्हतं. आपलं आयुष्य घरच्यांसाठी खर्च केलं होतं आणि पदरी निराशा झाली. माहेर तर कधीच तुटलं होतं. हे घर पण परकं होत होतं. प्रेम, आदर, विश्वास आणि सुसंवाद कुठे गेला हे कळत नव्हतं. ती दोघे एका छपराखाली राहत होते म्हणून एकत्र आहोत असं बाहेरून दिसत होतं. घरात मात्र ती, मुलगी विरुद्ध नवरा आणि सासू असं वातावरण होतं. आता 50शीच्या नंतर तिने नोकरी शोधली. घरची जबाबदारी आजही ती पार पाडत नोकरी सांभाळते. पण आता तर मुलीबरोबर तिनेही स्वतः निर्णय घेतला होता. ह्याचा नवऱ्याला प्रचंड राग आला होता. तिला घरातून बाहेर काढलं
तर घर कोलमडेल हे दिसत होतं, पण मनातून मान्य करत नव्हता. तिने मनाशी ठरवलं की घर आपणहून सोडायचं नाही. मुलीचं लग्न तिने लावून दिलं. वडील आणि आजी आले नाही, पण आई होती म्हणून मुलगी खुश होती. मुलीला तरी मनाप्रमाणे वागता आलं याचा तिला आनंद झाला. सासूचं नियमित वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुरू होते. आज म्हणाली, नोकरी करून स्वतःपुरतं नक्कीच कमवतो. अशी घरं आपल्या आजूबाजूला भरपूर असतात, जिथे बाहेरून सर्व आलबेल दिसतं, पण आत पोखरलेली असतात. मनालीने निर्णय घ्यायला तसा उशीर केला, पण तो घेतला हे कौतुकात्मक आहे. कथा क्रमांक 14. अनुराधा. आज तिचं वय 96 वर्ष आहे. चाळीत राहणारी ती. तिचे आई वडील एका अपघातात जखमी झाले, मग तिने त्यांची देखभाल केली. ती एकुलती एक अपत्य. त्यावेळी तिचं लग्न ठरलं होतं, पण सासरच्यांना तिने निक्षून सांगितलं की आई वडिलांना गरज असेल तोपर्यंत त्यांच्या सोबत राहणार. सासरच्यांना तिचं म्हणणं मान्य नव्हतं आणि ती जरा आगाऊ वाटते म्हणून त्यांनी लग्नच मोडलं. अनुराधा शिक्षिका होती. नोकरी सांभाळून घर पण सांभाळत होती. हे घडलं तिच्या वयाच्या 26व्या वर्षी. पुढे काही वर्षांनी आई व वडील दोघंही वारले. घरात ती एकटीच राहिली. तिचं निवृत्तीचं वय जवळ आलं तसे तिने मृत्यूपत्र करून ठेवलं. एका अनाथालयास सर्व मिळकत देऊ केली. नोकरी संपल्यानंतर त्या अनाथालयात ती जात असे. तिथे कोणाला काही मदत हवी असल्यास ती करत असे. तिचे लांबचे नातेवाईक होते, पण ती अविवाहित असल्याने तिला कोणी बोलवत नसत. शिवाय ती कोणावर अवलंबून नसायची हे त्यांना खटकायचं. घरात मदतीला एक ताई होत्या. दोघी कधी फिरायला जात. अनुराधाला स्वयंपाकाची आवड. ती कोणाला काय हवं ते करून देत असे. तिचा दिवसभर वेळ चांगला जायचा. स्वतःच्या मर्जीने आनंदाने ती जगत होती. चाळीतली खोली असल्याने सतत कोणीतरी विचारपूस करत होतं. तिला एकटेपणा कधी जाणवलाच नव्हता. तिने स्वेच्छा मरणाचा निर्णय घेतला. आजूबाजूच्यांना सांगितलं. अवयव व पूर्ण शरीर दानासाठी तिने अर्ज भरून ठेवले आहेत. अनुराधाने खाणं पिणं सोडलंय. मरण केव्हाही आलं तरी आता अनुराधा तयार आहे. तिचा स्वभाव बोलका आणि लाघवी असल्याने ती चाळीत सगळ्यांना आवडायची. ती म्हणते की आता जगणं पूर्ण झालं. आयुष्याची इति कर्तव्यता संपली. अनुराधा धीराने जगली. इतरांनाही आनंद देत देत जगली. जगणं कसं ठरवल्यासारखं शेवटही हवा तसा करत जगली. अचानकपणे आलेल्या समस्येला तोंड देत व खचून न जाता अनुराधा यशस्वीपणे जगली. कथा क्रमांक 15. सुगंधा. सुगंधा उच्च मध्यम वर्गातील नोकरी आणि संसार सांभाळत कसरतीचं जीवन पण आनंदाने जगत होते. पगार नवऱ्याला द्यायचा, मग तो ते पैसे कुठे आणि कसे गुंतवावे हे ठरवून पेपर्सवर तिच्या सह्या घेत असत. घरात किती, केव्हा आणि काय आणायचं हे पण तोच ठरवणार. सुगंधाला बाकी सर्वजणी नशीबवान समजायचे. पण खरं तर तिला कधीतरी आपल्या आवडीचं काहीतरी आणावं वाटत तरी मन मारून ती गप्प राहायची. ती कमवायची, पण त्यातील एकाही पैवर तिचा हक्क नव्हता. तिच्याकडे घरकामासाठी कुसुम यायची. सुट्टीच्या दिवशी फक्त दोघींची भेट व्हायची. एकदा कुसुमला कामावर असताना घरून फोन आला. नवऱ्याचा होता. तो तिला काहीतरी खरेदी करण्याविषयी तिचं मत विचारत होता. असंच एकदा तिने नवऱ्याला फोनवर सांगितलं की तिची आई आजारी आहे, तर ती तिकडे जाणार व घरी मुलींना काहीतरी खायला द्या. सुगंधाच्या कानावर तिचं फोनवरचं बोलणं पडलं आणि ती विचारात पडली. कुसुम स्वतः ठरवते. तिचा नवरा तिचं मत विचारतो. पण आपल्या बाबतीत तर असं होत नाही. इतकी वर्ष आपण ह्याचा विचार केला नाही. आता तिच्या लग्नाला 5 वर्ष होत आली. अजून पाळणा हल्ला नाही म्हणून सासर माहेर दोन्हीकडचे बोलतात. अमुक वय झालं की लग्न करायचं, नंतर वर्षभरात मुलं आणि मग संसारात रमायचं, हे चाकोरीतलं जगणं. आपणही मुलासाठी भरपूर प्रयत्न करतोय. तसा कोणताही दोष नसताना मुलं होत नाहीये. तिच्या मनात आलं की आपण खरंच आनंदात आहोत का? मुलं होण्यासाठी मानसिक तयारी तसेच स्वस्थता लागत असणार. मग तिने ठरवलं नवऱ्याशी ह्याबद्दल बोलायचं, समुपदेशकाची मदत घ्यायची. ह्या गोष्टीला 1.5 वर्ष उलटली. घरातील निर्णय आता दोघं मिळून घेतात. कोणाला काही त्रास झाला तर तो लगेच बोलून त्यातून मार्ग काढला जातो. घरात सुसंवाद असतो. कुसुमकडून सुगंधा बरेच मोलाचे शिकली. आता सुगंधा गरोदर आहे.
तिची काळजी घरात घेतली जाते. तिचे डोहाळे पण आनंदाने पुरवले जातात. आधी बाळंतपण सासरी करायचं असा नवऱ्याचा हट्ट होता, पण सुगंधाला पहिल्याच बाळंतपणाचं टेन्शन वाटत होतं. माहेरी बरं, असं तिचं मत तिने त्याला सांगितलं तेव्हा त्यानेही ते मान्य केलं. 9व्या महिन्यात ती माहेरी जाणार होती. पूर्वी पण सुगंधाच्या घरात काही भांडण वाद होत नव्हते. तरी तिला मनाप्रमाणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं आणि तिचं मत विचारात घेतलं जात नव्हतं. पण आता तसं नाहीये. तिला आपण घरातली व्यक्ती आहोत असं वाटू लागलं. सामंजस्याने संवादातून समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे. कथा क्रमांक 16. नकुशी. एका कॉलेजमध्ये बक्षीस समारंभासाठी सुमन नकुशीसोबत आज आली होती. कॉलेजच्या त्या वातावरणात ती माहेरून गेली होती. नऊवारी साडीतली सुमन गावाकडची एक बाई. तिच्याकडे कुतूहलाने सगळेच पाहत होते. तसा छोटेखानी कार्यक्रम होता, पण सुमनला हे सगळंच नवीन होतं. नकुशी सगळ्यांची आत्मविश्वासाने बोलत होती. सुमनची आईची ओळख करून देत होती. सुमनला नकुशीच्या जन्माचा दिवस आठवला. बाळाचे नकुशीचे नाव ठेवले तेव्हा तिची आई आणि मावशी होती. रीतिरिवाजानुसार आत्या बाळाच्या कानात नाव सांगते, पण मुलगी झाली म्हणून माहेरचे आणि सासरचे दोन्हीकडचेही नाराज होते. आत्या, सासूबाई ह्या पण खरं तर मुलीच ना, मग त्यांना का मुलीबद्दल एवढा तिरस्कार? खरं तर तिच्या आईला पण बाई पण नकोसं वाटतंय, पण मुलगा होणं आपल्या हातात नसतं. मुलगी झाली तेव्हा तिला पण थोडं वाईट वाटलं, पण बाळ सुखरूप आहे म्हणून बरंही वाटलं. कदाचित तिच्या आईला आपल्यासारखं आयुष्य तिच्या वाट्याला येईल याची धास्ती वाटत असावी. नकुशीची आई सुमन. सुमनचे तिच्या 12व्या वर्षीच लग्न झाले. नवरा मुलगा 25 वर्षांचा. नवरा बिजवर. त्याची पहिली बायको म्हणे अपघाताने भाजून मेली. तो दारू प्यायचा, उनाडक्या करायचा, पण तो मुलगा होता ना. त्याच्या घरची शेती होती. सुमनला लग्नानंतर 2 वर्षातच दिवस गेले. वय लहान, त्यातून घरकामाची जबाबदारी आणि दारुडा मारहाण करणारा नवरा. मूल बाळंतपणातच जगावलं. पुढच्या वर्षी ती परत पोटोशी राहिली. बाळंतपण घरीच केलं गेलं आणि नकुशीचा जन्म झाला. सुमनला थोरली जाऊ होती. तिला दोन्ही मुलंच होते. सुमनला नंतर कळलं की मुलगी झाली की तिला सासरचे लगेच मारून टाकत. आता सुमन माहेरी होती. आई वडिलांना जरी आनंद झाला नसला तरी ते मुलीला मारून टाकणार नाहीत ह्याची तिला खात्री होती. नकुशीला पोटाशी धरून सुमनच्या मनात हे विचारचक्र चालू होते. तिने मनोमन ठरवलं की हिला खूप शिकवायचं आणि मानाने जगायला मिळेल असं काहीतरी करायचं. सुमनचं शिक्षण पहिलीपर्यंतच झालं होतं, पण गावात मास्तरांना विचारून घेऊ असे तिने ठरवलं. मुलगी झाल्याने सासरचं कोणीच फिरकलं नव्हतं. 1.25 महिन्यांनी मग ती मुलीला घेऊन एकटीच सासरी परत आली. सासरी तसे तिचे स्वागत झाले नाही, पण घरकामासाठी हक्काची मोलकरीण त्यांना मिळाली होती, म्हणून तिला घरात ठेवून घेतलं. सुमनला नंतर 2 मुलंही झाली. नकुशीला तिने हट्टाने शाळेत घातलं. नवऱ्याच्या छळाकडे ती दुर्लक्ष करत होती. पुढे सासू नंतर सासरे वारले. घर विकावं लागलं. गावात एका लहान घरात ते राहायला आले. सुमन नकुशीला सांगायची की तिने खूप शिकायला हवं. नकुशी अभ्यासात हुशार होती. तिच्या मास्तरांशी बोलून सुमननं तिला स्कॉलरशिपच्या परीक्षांना बसवलं. नकुशीचं शिक्षण मोफतच झालं. ती मॅट्रिक पास झाली. आता तालुक्याच्या गावी कॉलेजला जाऊ लागली. रोजचा प्रवास अशक्य म्हणून हॉस्टेलला राहायला गेली. नकुशीशिवाय सुमनला करमतच नव्हतं, पण तिचं शिक्षण जास्त महत्त्वाचं होतं. नकुशीने पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. ती खूप होणहार विद्यार्थी म्हणून कॉलेजमधल्या एका शिक्षिकेने तिला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि मार्गदर्शनही केलं. दरम्यानच्या काळात सुमनला नवऱ्याबरोबर खूप विरोध पत्करून नकुशीचं शिक्षण सुरू ठेवावं लागलं होतं. नकुशीचे 2 भाऊ फारसे शिकले नाहीत. नकुशीला पुढे तिच्याच कॉलेजात शिकवायची संधी मिळाली. नेटच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन तिने प्राध्यापिकेची नोकरी पण मिळवली. सुमनला तिच्या कॉलेजात गेल्यावर हे सर्व बघून धन्य वाटलं. आजवरचे कष्ट फळाला आलेत. सुमन नकुशीच्या हाकेने विचारातून बाहेर आली. स्टेजवर तिची मुलगी भाषण करत होती आणि तिला स्टेजवर नेण्यासाठी हाक मारत होती. नकुशीने आपल्या यशाचं सगळं श्रेय आईला दिलं. आज
सुमनचं स्वप्न पूर्ण झालं. तो व तिच्या कथा. कथा क्रमांक 17. अविनाश व अलका. अविनाश व अलका एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. अलका 2 वर्ष मागच्या वर्गात होती. दोघांची आधी ओळख, नंतर मैत्री झाली. दोघांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लग्न करायचं ठरवलं. दोघांच्या घरच्यांच्या जाती वेगळ्या म्हणून विरोध. मित्रांच्या साक्षीने त्यांनी रजिस्टर लग्न केलं. दोघांना नोकरी मिळाली. आधी भाड्याचे, नंतर स्वतःचं घर घेतलं. एक मुलगा आणि एक मुलगी झाली. दोन्ही मुलं हुशार निघाली. मुलांना दोघांनी मिळून वाढवलं. अडीअडचणीला मित्रपरिवार धावून येत असत. इतकी वर्ष झाली, पण दोघांच्या घरच्यांनी कधी संपर्क केला नाही. मित्रपरिवार हेच त्यांचं कुटुंब बनलं होतं. आता दोघांनी वयाची 60 गाठली. दोघंही नोकरीतून निवृत्त झालेत. मुलांची लग्न झालीत. ते त्यांच्या संसारात मग्न. आता दोघांनी आपली उरलेली स्वप्न पूर्ण करायची असं ठरवलं. पण नियतीच्या मनात वेगळाच विचार होता. एका प्रवासात त्यांच्या वाहनाला अपघात झाला. अविनाश काही त्यातून वाचला नाही. अलकाला दोन्ही पाय गमवावे लागले. व्हीलचेअरवरचा वापर तिला अपरिहार्य ठरला. मुलीने तिची काळजी घेतली. अलकाने खचून न जाता जवळच्या महिलाश्रमातल्या महिलांना मदत करायला सुरुवात केली. सकारात्मकता हा तिचा जीवनाचा मंत्र. तिचा हसतमुख चेहरा बघून समोरच्याचा मूड चांगला होतो. सामान्य घरातल्या ह्या 2 व्यक्ती पण धीराने आणि चिकाटीने जीवन जगले. आल्या परिस्थितीबद्दल तक्रार करत न बसता त्यातून मार्ग काढत गेले. आपत्तीतून संधी शोधत मार्ग काढला. त्यांना पण इतरांना होतं तसं दुःख जरूर झालं, पण दुःखाला कुरवाळत न बसता त्यावर मात करत ते जीवन जगले. हे त्यांचं वेगळेपण आणि त्यांच्या या दृष्टिकोनाला खरंच सलाम. कथा क्रमांक 18. राकेश व सुशीला. कोल्हापूरमध्ये राहणारा तिशीतला तरुण राकेश. त्याला एक मोठा भाऊ आणि एक लहान बहीण. वडिलांचा वडिलोपार्जित व्यवसाय. आई गृहिणी. त्यांचं मोठं घर होतं. बहिणीचं लग्न झालं. भाऊ वडिलांना मदत करत. भावालाही 2 मुलं. राकेशचं मन वडिलांच्या व्यवसायात रमत नव्हतं. त्याचं B.Com पर्यंतचं शिक्षण झालं. त्याला समाजसेवेची आवड म्हणून तो एका समाजसेवी संस्थेत काम करत. बहिणीच्या लग्नाच्या वेळी घरच्यांची अगतिकता त्याला त्रास देत होती. बहीण ग्रॅज्युएट. पण घरच्यांनी तिचे हुंडा देऊन कमी शिकलेल्या मुलाशी तिच्या मनाविरुद्धच लग्न लावून दिलं. तो त्यामुळे घरच्यांवर नाराज होता. घरच्यांशी त्याचं ह्या मुद्द्यावरून पटत नव्हतं. एके दिवशी त्याला सुशीला भेटली. नंतर त्यांची मैत्री वाढली. सुशीला त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी. पदरी 2 मुली आणि नवरा मारहाण करायचा. तिचा नवरा दारू प्यायचा. घरात पैसे देत नसत. ती काही काम करून घर चालवत होती. संस्थेत मदतीसाठी ती आली आणि राकेशला भेटली. ती मूळची पुण्याची. लग्नानंतर कोल्हापूरला आली. लग्नाला 8 वर्ष झाली. 2 मुली झाल्या. मुलीच झाल्याने सासरचे नाराज. कोणी तिला घरकामात मदत करत नसत. माहेरच्यांचं म्हणणं की एकदा लग्न करून दिले की मुलीने माहेर विसरायचंच. सुशीला राकेशला आवडायची. त्याने तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. सुशीलाने काही न घेता व मुली स्वतःकडे ठेवून घटस्फोट घेतला. राकेश आणि सुशीलाचं लग्न झालं. पण राकेशच्या व सुशीलाच्या माहेरच्यांनी विरोध केला. कोणी मदत करायलाच तयार नव्हतं. मग राकेश मुली आणि सुशीलाला घेऊन मुंबईला आला. मुंबईत दोघं मिळेल ते काम करत. काही महिन्यात भाड्याची खोली विरारला घेतली. मुलींना शाळेत घातलं. त्याचे नाव वडील म्हणून घातलं. मुलींकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून राकेशने त्याचं मूल होऊ द्यायचं नाही असं ठरवलं. तो तिकडच्या एका स्वयंसेवी संस्थेत थोडा वेळ मदत करायला जायचा. वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि सनद घेतली. वकिली सुरू केली. परिस्थिती बदलली. 15 वर्ष होऊन गेली. मोठ्या मुलीचं लग्नाचं वय झालं. तिचं लग्नही लावून दिलं. छोटीने वकिलीचे शिक्षण घेतलं आणि वडिलांसोबत वकिली सुरू केली. पुढच्या 5 वर्षात त्यांनी स्वतःचं घरही घेतलं. आता छोटीने तिचा नवरा निवडला. दोघांचंही पुढच्या वर्षी लग्न होईल. सुशीला आता घराबाहेर कामासाठी जात नाही. राकेशनं पण आपली प्रॅक्टिस कमी केली आहे. मुली आनंदात आहेत.
राकेश आणि सुशीला पण सुखात आहेत. चाकोरीची चौकट सोडून दोघांनी संसार केला. प्रवाहाविरुद्ध पोहण्यातली मजाही त्यांनी घेतली. कथा क्रमांक 19. गोविंद व राधा. रोजच्यासारखे आजही सकाळी राधा आणि गोविंद एकत्र बसून चहा नाश्ता घेत होते. दोघं नेहमी एकत्रपणे सगळी कामं करत. ऑफिस दोघांचं वेगळं होतं, पण संध्याकाळी कळवा स्टेशनवर दोघं भेटून त्यांच्या लुणावरून भाजीपाला घेत घरी येत. घरी मधुराला एक आजी सांभाळत. आजी घरातली कामं पण करत. आजी गेल्या 10 वर्षांपासून म्हणजे मधुरा तान्ही असल्यापासून त्यांच्याकडे राहतात. राधाच्या गावच्या त्या आजी राधा बाळंतपणाहून परत आली तेव्हा तिच्यासोबतच आल्या. मधुरा त्यांच्याकडे छान राहायची. सगळं कसं सुरळीत चाललं होतं. पण राधाला त्या रात्री रक्ताची उलटी झाली तेव्हापासून सगळंच बदललं. गोविंद केमिकल इंजिनियर आणि राधा पॅथॉलॉजीतील डॉक्टरेट. राधा सायन हॉस्पिटलमध्ये शिकवत होती. दुसऱ्या दिवशी सर्व तपासण्या केल्या गेल्या. तिच्या सहकाऱ्यांनी ते निकाल पाहिले. त्यांनी परत दुसरीकडून पण त्या चाचण्या करून घेतल्या, कारण त्यांना आपल्या मैत्रीमुळे त्या निकालांवर विश्वासच बसत नव्हता. काहीतरी चूक झाली अशी भीती त्यांना वाटत होती. पण दुसऱ्या वेळी सुद्धा तसेच रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्स बघून सर्व गोंधळात पडले होते. अलीकडे राधाला थकवा वाटत होता, पण बाकी इतकं काही असेल ह्याचा कोणाला अंदाजच आला नाही. आज तिच्यासोबत गोविंदाही होता. राधाला वॉर्डमध्ये झोपवलं होतं. तिकडे तो थांबला होता. राधाला तिच्या आजाराबद्दल माहिती द्यावी तर लागणार, पण त्यानंतर तिची प्रतिक्रिया कशी असेल आणि ते कसं हाताळायचं हा यक्ष प्रश्न गोविंदाला आणि तिच्या मित्रमंडळींना पडला होता. इन्चार्ज डॉक्टरांनी मग ते तिला सांगायचं ठरवलं. राधाला तिच्या डायग्नोसिसबद्दल अंदाज होता. डॉक्टर आल्यावर तिने हसून त्यांना गुड इव्हनिंग विश केलं. तिचा चेहरा हसरा तर डॉक्टरांचा गंभीर होता. डॉक्टरांनी तिच्या आजाराबद्दल तिला सांगितलं. राधा त्यांना म्हणाली, तरी बरं, हे पहिल्याच स्टेजला कळलं. राधा बोलत होती, मधुरा आता 5वीत आहे. घरी तिची काळजी घ्यायला आजी आहे. शिवाय ट्रीटमेंट ह्याच हॉस्पिटलात घ्यायची आहे. सर्व सहकाऱ्यांचा आधारही आहे. डॉक्टरसोबत सर्व मित्रमंडळी अवाक होऊन तिच्याकडे पाहत होती. राधाने मान्य केलं की तिला रक्तातला कॅन्सर आहे. त्यावर केमोथेरपी आणि औषधे घ्यावी लागणार. खाण्याचं पथ्य पाळावं लागणार. केमोमुळे 2-3 दिवस त्रास व्हायचा. पहिले 6 महिने खूप कठीण गेले, पण नंतर सवय झाली व जरा सेटल झाले. राधा विचार करू लागली की कॅन्सरचे रुग्ण काही ती पहिल्यांदा पाहत नव्हती, पण ते स्वतः अनुभवणं हे वेगळंच असतं. कॅन्सरचं निदान झालं की रुग्ण हताश होतात. राधाला पण ते धक्कादायक होतं, पण तिने खंबीरपणे त्याला तोंड द्यायचं ठरवलं. तिला आधार देणारा गोविंदा आणि सहकारी होतेच. रुग्णाने स्वतः आत्मविश्वासाने आजाराला तोंड द्यायचं ठरवून तसं वागलं ना, तर आजाराला चाप बसतो. राधाने मग कॅन्सर रुग्णांसाठी मदत सुरू करायची ठरवली. आर्थिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा विविध पातळ्यांवर आजाराच्या होणाऱ्या परिणामांसाठी मदत करायला सुरुवात केली. राधाच्या लक्षात आलं की सर्व रुग्णांना त्यांच्या कुटुंबियांकडून सहकार्य मिळतंच असं नाही. अशा रुग्णांसाठी सपोर्ट ग्रुप सुरू केले. आपल्यासारखे किंबहुना आपल्यापेक्षा जास्त त्रास असणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत हे कळल्यावर धीर आणि बळ येतं. आजाराबद्दल खरी माहिती मिळते तेव्हा बरेचसे गैरसमज नाहीसे होतात आणि भीतीही नाहीशी होते. राधाचे उपचार चालू होते व समाजकार्य पण जोरदार चालू होतं. 5 वर्ष ती हे कार्य करते. तिने पथ्याच्या विविध रेसिपीज तयार करून पाहिल्या आणि इतरांना पण दाखवल्या. मधुराची मॅट्रिकची परीक्षा झाली. सुट्टीत ती आईला मदत करत. तिची तब्येत अधूनमधून वरखाली व्हायची, पण हे होणारच असं ती इतरांना समजवायची. सकारात्मक दृष्टिकोन तिने कधीच सोडला नाही. राधाकडून हे शिकण्यासारखं आहे. मधुराला डॉक्टर व्हायचंय. कॅन्सरचा हमखास उपाय वा प्रतिबंधक लस शोधायची आहे. रोज अजूनही राधा आणि गोविंद संध्याकाळी अर्धा 1 तास एकत्र बसतात, चहा पितात. कोणत्याही विषयावर मन मोकळ्या गप्पा होतात. दोघातला सुसंवाद हा आपण घेण्यासारखा गुण आहे. मधुराविषयी ते मोकळेपणाने बोलत. मधुरा पण त्यात सहभाग घेत असत. कुटुंबातील घटक एकजुटीने असतील तर कितीही मोठी समस्या आली
तरी त्यातून योग्य मार्ग काढणं शक्य होतं. राधाला डॉक्टर म्हणाले होते की 1-2 वर्ष आयुष्य असेल, पण तिच्या सकारात्मक विचार आणि आचरणामुळे तिचं आयुष्य वाढलं. कित्येक रुग्णांना तिच्याकडून दिलासा मिळाला. खरं तर तिने आपल्या आचरणातून कॅन्सरच्याच नाही तर मोठमोठ्या आजारांचं निदान झालं तर काय करावं आणि काय करू नये हे दाखवून दिलं. खरं तर ती रोल मॉडेल बनली. 7 वर्षानंतर एके दिवशी आजाराने तिच्यावर मात करत तिचं निधन झालं. एव्हाना खूप माणसं तिच्याशी जोडली गेली होती. गोविंद पण त्याचा भाग होता. दोघांची जोडी विखुरली गेली. तसं मरणाची जाणीव तर होती, पण प्रत्यक्ष झालं तेव्हा गोविंद जरा हादरलाच. त्याला सोबतीला बरेच जण होते. त्यांनी त्याला धीर दिला. महिनाभरात राधाचं समाजकार्य सुरू करण्याचा गोविंदाने निर्णय घेतला. यावेळी निर्णय घ्यायला राधाची कमतरता त्याला खूप जाणवली. आता तो हे कार्य सहकार्यांच्या मदतीने करतो. कॅन्सर बऱ्याच व्यक्तींना होतो, पण राधासारखे रुग्ण विरळच. कथा क्रमांक 20. सतीश व आशा. अरे बघ ना, किती गावंढळासारखी राहते ती. मला तिला सोबत घेऊन जायला पण ना लाज वाटते. सतीश आपली बायको आशा हिची तक्रार त्याच्या मित्रांकडे करत होता. सतीश आशाचा प्रेमविवाह 7-8 वर्षांपूर्वी झाला. सतीशच्या घरी त्याचे आई वडील आणि लग्न न झालेला भाऊ होता. घरात पाहुण्यांचा राबता होता. सतीशचे वडील रिटायर झाले होते, पण त्यांचे मित्रमंडळी खूप होते. रोज 1-2 जण जास्तीचे जेवणासाठी असायचे. सतीशला एक मुलगा आणि एक मुलगी, दोघंही शाळेत जाणार. आशा नोकरी करून घर सांभाळायची. सतीशची आई घरीच असायची, पण त्यांची तब्येत फारशी बरी नसायची. म्हणून त्या घरात काही काम करू शकत नसत. घरी धुणी भांडी झाडलोटला बाई होती, पण स्वयंपाक आशाच करायची. प्रत्येकाच्या आवडीनिवडी ती सांभाळायची. सतीशच्या घरच्यांच्या वाढदिवसांची आठवणही ती करत असत. घरात सतीशचा हातभार होता. तो फक्त मुलांचा अभ्यास घेण्यात. मुलं शाळेत स्कूल बसने जात आणि येत होती. घरात सासूबाईंना गरमागरम लागायचे. सतीशचे वडील तर दिवसभर मित्रमंडळींसोबतच असायचे. सोसायटीची कामे ते बघत. घरात सामान आणण्याची जबाबदारी आशावरच होती. तिला शनिवार रविवार सुट्टी. त्या 2 दिवसात आठवड्याभराची कामं, पाहुण्यांचा पाहुणचार, कुठे लग्न मुंज बारशासाठी जाणं, यातच वीकेंड संपून जायचा. दोघांचंही जीवन जलद गतीने जात होतं. आशाला कधी कधी थकवा वाटायचा, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. सतीशने जिम जॉईन केलं होतं. त्याच्या तब्येतीची तो काळजी घेत होता. त्याचे कपडे वेळेवर धुवायला देणं, इस्त्रीला देणं, कपाटात ठेवणं, हे सर्व आशाच करत होती. या सर्वात स्वतःकडे लक्ष द्यायचं किती गरजेचं आहे हे तिच्या लक्षातही आलं नव्हतं. सतीशची तक्रार होती तीच मुळात ही की ही स्वतःकडे लक्षच देत नाही. दोघांमध्ये मग यावरून वाद होत होते, भांडणं होत होती, अबोला धरला जाई. पुढे पुढे सतीश व आशा यांचं एकत्र बाहेर जाणंच बंद झालं. घरातही सतीश आशावर रागवत असत. आशाला या सर्वांचा त्रास होत होता, पण तरी रुटीन कामं चालू होती. दिवस जात होते. आता 8 वर्षांनंतर सतीश तिच्याबद्दल तक्रार करत होता. तिच्यापासून वेगळं व्हायचा विचार करत होता. सतीशच्या या निर्णयानं आशा हादरून गेली. आता तिने ह्या सर्वांचा विचार करायला सुरुवात केली. स्वतःला ती दोषी समजत होती आणि एका क्षणी तिला वाटून गेलं की सतीशचं बरोबर आहे. तो तरुण दिसतोय, टापटीप राहतो आणि ती म्हातारी दिसून लागली होती आणि म्हणूनच आपण त्याला शोभत नाही. दुसऱ्या क्षणी तिच्या लक्षात आलं की हे सगळं का झालं. तिने प्राधान्य कोणत्या गोष्टींना दिलं आणि ते योग्य होतं की अयोग्य. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्वांची सतीशला जाण आहे का. आपलं खरोखरच चुकलंय का की सतीशच चुकतोय. सतीशचा मित्र आशाला ओळखत होता. त्याने त्या दोघांना एकत्र बसवून चर्चा करायचं ठरवलं. मित्राने पुढाकार घेऊन एका हॉटेलात ते तिघं भेटले. एकत्रित बैठकीत दोघांनी एकमेकांना आपल्या मनाला खटकणाऱ्या गोष्टी सांगितल्या. मित्राच्या मध्यस्थीमुळे दोघांनाही मनमोकळेपणानं बोलायची संधी मिळाली. खरी समस्या काय हेही समजलं. सतीशला आपले विचार कसे एकतर्फीच होते आणि आशालाही आपण स्वतःला दोषी धरणं कसं योग्य नाही हे कळून चुकलं. वर्तवणुकीत बदल, आजूबाजूच्या परिस्थितीत बदल घडवून आणणं दोघांनीही ठरवलं.
एक विस्कळीत जाणारी संसाराची घडी योग्य वेळेच्या मध्यस्थीने सावरली गेली.